हेलो दोस्तों, कैसे हो आप लोग। उम्मीद करता हूँ सब लोग अच्छे होंगे और हमारी पैसेज सीरीज आप जरूर देख रहे होंगे। तो पैसेज सीरीज में आगे बढ़ते बढ़ते हम लोग आ चुके हैं नए चैप्टर पे, जिसका नाम है फूड प्रिंटर्स। बराबर। एग्जाम लेवल के देखा जाए एग्जाम की ओर से, तो ये चैप्टर बहुत ही इंपॉर्टेंट है। ये चैप्टर से बहुत सारे जो पीवाईक्यू आप देखोगे तो पैसेज आ चुके हैं। बराबर। तो इसको मिस मत करना और इसको अच्छे से करना, क्योंकि ये थोड़ा इंटरेस्टिंग वाला है। आपको ट्रिकी लेवल के क्वेश्चन इससे पैसेज में आपको दिखाई दे सकते हैं, इसलिए थोड़ा ध्यान से। उसी के साथ हर एक सेंटेंस में आपको कौन से लेवल का क्वेश्चन बन सकता है, कैसे क्वेश्चन आ सकता है और उसका पॉसिबल आंसर क्या हो सकता है, मैं बताने वाला हूँ। तो वीडियो को थोड़ा भी स्किप मत करो, अच्छे से देखो, रिपीट रिपीट करके देखो, चाहे तो थोड़ा स्लो करके देखो, लेकिन ध्यान से देखो। बराबर। तो चलो हमारा फर्स्ट स्टेप पे जाते हैं। स्टेप नंबर 1 क्या होता है हमारा सर? जो भी पैसेज रहेगा उसको अच्छे से रीड करने का, 3-4 मिनट देने का, उसको अच्छे से रीड करते हैं। क्योंकि उससे क्या होता है सर, हर एक वीडियो में बताते आ रहा हूँ, क्योंकि उससे क्या होता है सर, क्योंकि उससे समझते हैं हम लोग की कि जब हम लोग क्वेश्चन पढ़ते तो क्वेश्चन का पॉसिबल आंसर सर कहाँ पे हो सकता है। बराबर। इसीलिए हर एक वीडियो में बताता हूं मैं कि सर पैसेज को अच्छे से टाइम दो, 5 मिनट, अच्छे से 2 बार इसको पढ़ो, चाहे तो कितना 2 बार पढ़ो। बराबर। लेकिन उसको अच्छे से एक बार समझ के लो। तो देखो पहले हम लोग पैसेज पढ़ेंगे। अहो स्नेहाताई, मी कुठं एसीत बसून शाल काम करते बाई। शेणामातीत काम करावं लागतं. आन आमच्या वस्तीचा रस्ता बी समदा उखडलाय. समधी धूळ लागती पायासी. अन 10-10 मिनिटाला हातपाय धुवायला वेळ बी नाही. अन पानी तरी कुठं हाय बक्कळ. देखो इससे एक क्वेश्चन बन सकता है। बराबर। लेकिन सर ये क्वेश्चन कब बताऊंगा, जब आप पूरा पैराग्राफ रीड करोगे, तब आपको अच्छे से समझेगा कि ये पैराग्राफ किसके ऊपर डिपेंड है। बराबर। क्योंकि 2 लाइन से आपको पता नहीं चल रहा है सर कि ये पैसेज में एग्जैक्टली दिया गया है। तो आप जब पूरा पैसेज पढ़ोगे, थोड़ा आगे बढ़ते जाओगे पढ़ते पढ़ते, तो आपको समझेगा कि ये पैसेज में किसके बारे में बताया गया है और क्या बताया गया है। बराबर। तो आगे हम लोग पढ़ेंगे इसको। सॉरी मावशी, खरंच सॉरी. आपण त्यांच्या मळकट पायांबद्दल बोललो, यात स्नेहललाही कसं तरी वाटलं. तिला टाचेला फाटलेली, अगदी पातळ झालेली त्यांची चप्पल आठवली. रेखा मावशीच्या खणखणीत आवाजानं सुमित जागा झाला आणि हॉलमध्ये आला. सगळा प्रकार त्यांच्या लक्षात आला. तेवढ्यात पावडे काकाही आले. आज बाबा आणि पावडे काका कुठल्याशा कार्यक्रमाला जाणार होते. स्नेहलने पावडे काकांना पाणी दिलं. फरशी पुसणाऱ्या रेखा मावशींचं लक्ष पावडे काकांच्या तळव्यांकडे गेलं. एकदम गोजिरा गुलाबी तळवा, कुठं चिरणार नाही की काही नाही. एकदम लोणागत पाय हा काकांचा. रेखा मावशी स्वतःशीच फुटफुटल्या. त्यांनी स्वतःच्या पायांकडे पाहिलं. पायाला कितीतरी चिरण्या पडल्या होत्या. माती धूळ बसून त्या काळ्या पडल्या होत्या. अभिषेक स्नेहलचे बाबाही तयार होऊन हॉलमध्ये आले. मामा, मी एक ऍप तयार केला आहे. त्या ऍपच्या साहाय्याने आपण कोणाचे पाय किती स्वच्छ आहेत हे सांगू शकतो, सुमितनं सांगितले. सुमित, अरे पाय स्वच्छ आहेत की नाही हे सांगायला ऍपची काय गरज आहे? तुम्हा टेक्नॉलॉजी लोकांना कशाचीही ऍप करण्याशिवाय काही सुचत की नाही? अरे सगळ्यात भारी ऍप डोक्याच्या कवटीत आहे. हे विसरलात की काय तुम्ही लोक? बाबांनी अनाठाई टेक्नॉलॉजी बद्दलची अपनी मलमल व्यक्त की। बराबर। तो देखो पैसेज जब आप पढ़ोगे पूरा, तो आपको समझेगा कि ये पैसेज में क्या बताया गया है कि सुमित और स्नेहल, उनके घर पे क्या एक रेखा मौसी थी। बराबर। काम वाली। तो उसके पैर के बारे में एक बता एग्जैक्ट ओवरव्यू दिया जाए तो उनके बारे में रेखा ताई और रेखा मौसी थी, उसके बारे में बताया गया। बराबर। तो जब आप लोग स्टार्ट करोगे, जब पैराग्राफ स्टार्ट करोगे, तो स्नेहा ताई काय बोलते की मी कुठं एसीत बसून काम करते. म्हणजे रेखा मावशी स्नेहाताईंना काय सांगते, म्हणजे यामध्ये प्रश्न काय येऊ शकतो सर, की रेखा मावशींचे पाय होते ते इतके खराब का होते। बराबर। ऐसा क्वेश्चन आ सकता है क्योंकि उसका आंसर क्या रहेगा सर? उसका आंसर रहेगा कि वो क्या, देखो यहाँ पे उसका आंसर है, मी कुठे एसीत बसून काम करते, शेना मातीत काम करावं लागतं आणि आमच्या वस्तीचा रस्ता बी समदा उखडलाय. समधी धूळ लागते पायांना आणि 10-10 मिनिटाला हातपाय धुवायला वेळ बी नाही. तर ह्याचे रिझन काय येईल?
रेखा मावशींचे पायाला चिरा पडल्या होत्या किंवा रेखा मावशींचे पाय चांगले नव्हते, तर त्याचे रिझन येईल का ती शेतात काम करायची आणि तिकडे खूप धूळ होती. समधी धूळ लागती पायांना, पायांना धूळ लागायची आणि त्यांना 10-10 मिनिटाला हातपाय धुवायला वेळ भेटायचा नाही. असा इथून क्वेश्चन येऊ शकतो. बरोबर? पुढे बघा. पुढे काय दिलंय? सॉरी मावशी, खरंच सॉरी. आपण त्यांच्या मळकट पायांबद्दल बोललो, याचं स्नेहललाही कसं तरी वाटलं. बरोबर? आता इथे स्नेहलला काय वाटलं बघा. तिला टाचेला फाटलेली, अगदी पातळ झालेली त्यांची चप्पल आठवली. तर इथे येऊ शकतो की स्नेहलला काय आठवलं? स्नेहलला काय आठवलं की रेखा मावशींची टाचेला फाटलेली, अगदी पातळ झालेली त्यांची चप्पल आठवली. रेखा मावशींच्या खणखणीत आवाजानं सुमितही जागा झाला आणि हॉलमध्ये आला. सगळा प्रकार त्याच्या लक्षात आला. तेवढ्यात पावडे काकाही आले. आज बाबा आणि पावडे काका कुठल्याही कार्यक्रमाला जाणार होते. स्नेहलने पावडे काकांना पाणी दिले. फरशी पुसणाऱ्या रेखा मावशीचे लक्ष पावडे काकांच्या तळव्याकडे गेले. एकदम गोजीरा गुलाबी तळवा, कुठेही चिरण्या नाहीत की काही नाही. इथे प्रश्न काय बनू शकतो सर? इथे प्रश्न बनू शकतो की पावडे काकांच्या पायांची वैशिष्ट्ये. तर त्यांच्या पायांची वैशिष्ट्ये काय होती? एकदम गोजीरा, गुलाबी तळवा आणि कुठं चिरण्या नाहीत की काही नाही. बरोबर? एकदम लोण्यागत पाय हाय काकांचा. रेखा मावशी स्वतःशीच फुटफुटल्या. त्यांनी स्वतःच्या पायाकडे पाहिलं. पायाला कितीतरी चिरण्या पडल्या होत्या. माती धूळ बसून त्या काळ्या पडल्या होत्या. अभिषेक स्नेहलचे बाबाही तयार होऊन हॉलमध्ये आले. बघा इथून क्वेश्चन काय होऊ शकतो सर? की रेखा मावशींच्या पायांची वैशिष्ट्ये, रेखा मावशींच्या पावलांची वैशिष्ट्ये. काय वैशिष्ट्ये येऊ शकतात? की त्यांचे पाय कसे होते? त्यांचे पायाला चिरण्या पडलेल्या होत्या. काय? चिरण्या पडल्या होत्या. माती धूळ बसून काळे पडले होते. अजून काय? अजून बघा इथे पण दिलेलं आहे. इथे तुम्ही 4 वैशिष्ट्य लिहायला येतील तर तुम्हाला नीट समजायला लागेल पॅसेज. का सर? कारण की या क्वेश्चन मध्ये बघा एक आन्सर 3-4 लाईन सोडून नंतर 2 तुम्हाला वैशिष्ट्य भेटतील, तर 3-4 लाईन नंतर तुम्हाला दुसरे 2 वैशिष्ट्य भेटतील. कसे सर? तर बघा इथे बघा. इथे काय दिलंय? सॉरी मावशी, खरंच सॉरी. आपण त्यांच्या मळकट पायांबद्दल बोललो. याचं स्नेहललाही कसं तरी वाटलं. कोणाबद्दल? स्नेहल कोणाबद्दल बोलत होती? रेखा मावशींबद्दल. बरोबर? त्यांची पायांबद्दल ती काय? मळकट पायांबद्दल ती बोलत होती. तर तेव्हा स्नेहलला कसं तरी वाटलं. मग त्यांचे पाय कसे होते रेखा मावशींचे? कसे होते? तिला टाचेला फाटलेली, म्हणजे कोणाची? रेखा मावशीची टाच फाटलेली होती. बरोबर? म्हणजे टाचेला फाटलेली आणि अगदी पातळ झालेली त्यांची चप्पल. पातळ झालेली चप्पल आठवली. म्हणजे हे सुद्धा त्यांच्या पावलांची वैशिष्ट्ये येतील. कोणती येतील? टाचेला फाटलेली आणि पातळ झालेली. काय? टाचेला फाटलेली आणि पातळ झालेली. हे 2 आणि पुढे कुठे येतील त्यांचे 2 वैशिष्ट्य? की बघा इथे. रेखा मावशी स्वतःशीच फुटफुटल्या. त्यांनी स्वतःच्या पायांकडे पाहिलं. पायाला कितीतरी चिरण्या पडल्या होत्या. काय? तिसरं काय? चिरण्या पडलेल्या आणि चौथं काय? माती धूळ बसून ते काळे पडले होते. हे तुमचे 4 वैशिष्ट्य. म्हणून जेव्हा तुम्ही पॅसेज वाचता तर त्याला हर एक सेंटेन्सचा तुम्हाला मीनिंग समजला पाहिजे, की या सेंटेन्स पासून कशा प्रकारे क्वेश्चन बनू शकतो आणि त्याचा पॉसिबल आन्सर काय असू शकतो. बरोबर? म्हणून लक्ष देऊन ऐका. पुढे बघा. मामा मी एक ऍप तयार केलं आहे. त्या ऍपच्या सहाय्यानं आपण कोणाचे पाय किती स्वच्छ आहेत हे सांगू शकतो. सुमितनं सांगितलं. म्हणजे ऍप कोण रेडी करत होता? सुमित ऍप बनवत होता. सुमित अरे सुमित, अरे पाय स्वच्छ आहेत की नाही हे सांगायला ऍपची काय गरज आहे? तुम्हा लोकांना कशाचंही ऍप करण्याशिवाय काही सुचतं की नाही? अरे सगळ्यात भारी ऍप डोक्याच्या कवटीत आहे. हे विसरलात की काय तुम्ही लोक? बाबांनी अनाथ ही टेक्नॉलॉजी बद्दलची आपली मळमळ व्यक्त केली. कोणी? म्हणजे बाबांना जी सुमित जो ऍप बनवत होता, बरोबर, त्याबद्दल त्याचा काही उपयोग नाही. पायांचा पाय किती स्वच्छ आहेत की नाही हे ओळखण्यासाठी. असे कोणाचे मत होते? असे बाबांचे मत होते. म्हणून इथे क्वेश्चन काय येऊ शकतो? इथे तुम्हाला कारणे लिहामध्ये क्वेश्चन येऊ शकतो की सर बाबांना जी टेक्नॉलॉजी सुमित बनवत होता, बरोबर, त्याबद्दल त्यांना का असं वाटत नव्हतं की स्वच्छ आहेत की नाही पाय हे ओळखू शकतो. कारण की त्याबद्दल त्यांचे मत नव्हते की ते असे होऊ शकते. बरोबर? म्हणून ते बोलत होते. बाबांनी त्यांची मळमळ व्यक्त केली त्यांच्याबद्दल. त्यांच्या मते सगळ्यात भारी ऍप कुठे आहे? डोक्याच्या कवटीमध्ये आहे. म्हणून ते बोलत होते की या टेक्नॉलॉजीचा काही उपयोग नाहीये. तर अशा प्रकारचे तुमचे क्वेश्चन येऊ शकतात.
अजून एक क्वेश्चन काय सर येऊ शकतो, अजून असा सुद्धा तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो की उतारात आलेल्या व्यक्ती किंवा उतारात आलेल्या व्यक्तींचे वर्णन करा, म्हणजे त्यांच्या कृतींचे वर्णन करा. बरोबर. तर उतारात कोणकोणत्या व्यक्ती आलेल्या? पहिली तर रेखा मावशी आलेली. सेकंड काय कोण आलेली? सेकंड स्नेहल आलेली. कोण? स्नेहल. स्नेहल नंतर सुमित होता. सुमित आणि पावडे काका होते. बरोबर. तर यामध्ये स्नेहलचं काय कृती केलेली? स्नेहलचं लक्ष कुठे गेलेलं? रेखा मावशींच्या पायाकडे गेलेलं. बरोबर. रेखा मावशींची कृती काय होती? रेखा मावशी कृती होती की त्यांनी पावडे काकांच्या तळव्याकडे बघितलं. ही सुद्धा कृती होऊ शकते. बरोबर. अजून सुमित काय करत होता? सुमितची कृती काय होती? उत्तरामध्ये सुमित एक ऍप रेडी करत होता. काय करत होता? ऍप रेडी करत होता. आणि पावडे काकांची कृती काय होती? पावडे काका हे कुठेतरी जाण्यासाठी येत होते. बरोबर. पावडे काका कुठल्याशा कार्यक्रमाला जाणार होते. ही त्यांची कृती होती बाबांसोबत. तर हे असे पण तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतात. तर आता क्वेश्चन बघूयात ऍक्च्युअली क्वेश्चन कसे येतात. स्नेहलच्या लक्षात आलेल्या गोष्टी. स्नेहलच्या काय लक्षात आलेल्या? स्नेहलच्या पहिले तर लक्षात काय आलेली? बघा, तुम्ही जेव्हा जाल पॅसेज मध्ये तेव्हा इथेच आहे, सॉरी मावशी, खरंच सॉरी, आपण त्यांच्या मळकट पायांबद्दल बोललो याचं स्नेहललाही कसं तरी वाटलं. तिला टाचेला फाटलेली, बघा, टाचेला फाटलेली अगदी पातळ झालेली त्यांची चप्पल आठवली. बरोबर. ते इथे तिच्या काय लक्षात आलेलं? काय आठवलेलं तिला? की टाचेला फाटलेली आणि अगदी पातळ झालेली त्यांची चप्पल त्यांना आठवली. तर इथे आन्सर काय येईल सर? टाचेला फाटलेली आणि अगदी झालेली चप्पल आठवली. बरोबर. या ठिकाणी तुमचं असं सुद्धा येऊ शकतो क्वेश्चन की स्नेहलला लक्षात नाही, स्नेहलने नोटीस केलेल्या गोष्टी. बरोबर. स्नेहलने कोणत्या गोष्टी नोटीस केलेल्या? तर इथे काय येईल? एक टाचेला फाटलेली, हे दोन सेम येतील. अजून यामध्ये काय ऍड होईल? यामध्ये ऍड होईल ते म्हणजे तिचे लक्ष कुठे गेलेले? पावडे काकांकडे पण गेलेले. बरोबर. इथे असा सुद्धा क्वेश्चन म्हणजे आला रिपीट, म्हणजे उलट्या पद्धतीने आला तर इथे काय येईल? पावडे काकांच्या पायांकडे लक्ष. बरोबर. अशा प्रकारचा क्वेश्चन येऊ शकतो. पुढे बघूयात नेक्स्ट क्वेश्चन. रेखा मावशींच्या पायांची वैशिष्ट्ये. काय पायांची वैशिष्ट्य होती? तिचे पाय कसे होते? फाटलेले होते. फाटलेले, पातळ झालेले, अजून काय सर? अजून काय? चिरण्या पडलेल्या, आणि एक तुमचा येईल काय सर? मातीत काळी काळे पडले. हे तुमचे 4 वैशिष्ट्य येतील. बरोबर सर. तुम्हाला 4 वैशिष्ट्य लिहून दिली. बरोबर. तर अशा प्रकारे तुमचे येणार. कसे येणार? तर तुम्हाला माहिती आहे आपण पॅसेज मध्ये पहिले जेव्हा रीड केला पॅसेज तेव्हाच आपण बघितलेलं की जेव्हा स्नेहा रेखा मावशींबद्दल बोलत होती तेव्हा तिने पावलांची वैशिष्ट्य केली की तिचे पाऊल कसे होते? टाचीला फाटलेले आणि पातळ झालेले. बरोबर. त्याच्यानंतर काय? रेखा मावशींनी स्वतःनीच सांगितलं त्यांच्या पायांची वैशिष्ट्य. काय सांगितलं? रेखा मावशी स्वतःशीच पुटपुटल्या. त्यांनी स्वतःच्या पायाकडे पाहिलं. पायाला कितीतरी चिरण्या पडल्या होत्या. बघा, इथे तुम्हाला थर्ड वाला भेटलं. त्याच्यानंतर मातीत धूळ बसून काळे पडल्या होत्या. तर हे झाले तुमचे 4 वैशिष्ट्य. बरोबर. मोस्ट ऑफ टाइम तुम्हाला चार असतील तर 4च विचारले जातील. बरोबर. तर अशा प्रकारे तुम्हाला येईल. थर्ड कडे वळूयात. बघा, थर्ड, कृती पूर्ण करा. स्नेहलचं लक्ष कुठे गेलं? स्नेहलचं लक्ष रेखा मावशींच्या पावलांकडे गेलं. बरोबर. त्याच्यानंतर सुमित काय करत होता? सुमित ऍप बनवत होता. बरोबर. ऍप बनवत होता. पावडे काका कशासाठी आलेले? कार्यक्रमासाठी जाण्यासाठी आलेले. हे तुमचं आहे.
किंवा किंवा असा सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो की उतार्यातील व्यक्ती, तो उतार्यातील व्यक्ती कोण कोण होती? फर्स्ट स्नेहल होती, रेखा मावशी होती, सुमित होता आणि पावडे काका होते. हे तुमचे 4 येईल. बरोबर. कोण होता? स्नेहल होती, सुमित, पावडे काका, रेखा मावशी. बरोबर. असं एक तर तुम्हाला आकृतीवाला क्वेश्चन विचारतील किंवा तुम्हाला त्याबद्दल त्यांनी जे कृती केलेल्या 2च विचारतील. कृतीमध्ये तुम्हाला 2च विचारतील, 3 किंवा 4 नाही विचारणार. तर अशा प्रकारे 2 मार्क्सला क्वेश्चन येऊ शकतो. पुढे बघूया. पावडे काकांची पायांची वैशिष्ट्ये. पावडे काकांच्या पायांची वैशिष्ट्ये काय होती? जेव्हा रेखा मावशींचं लक्ष पावडे काकांच्या पावलांवर गेलं, तेव्हा त्यांच्या पावलांची वैशिष्ट्य काय त्यांनी सांगितलेली बघ. तिथे दिलेले. आता बघा पॅसेज मध्ये जायचं. नाही म्हटलं संपूर्ण पॅसेज जायचा. इथून वाचलो आपण. इथे काय नाही सर. पुढे आलो. पावडे काका कुठल्याशा कार्यक्रमाला जाणार होते. स्नेहलने पावडे काकांना पाणी दिले. फरशी पुसणाऱ्या रेखा मावशींचं लक्ष पावडे काकांच्या तळव्याकडे गेलं. एकदम गोजीरा, गुलाबी तळवा, कुठं चिन्ह नाहीत की काही नाही, एकदम लोण्यागर. हे 4 वैशिष्ट्य येतील. बघा इथेच दिलेलं आहे. जेव्हा तुम्हाला क्वेश्चन समजतो, क्वेश्चन तुम्ही वाचता, त्याच्या समोरच त्याचा आन्सर आहे. बघा पावडे काकांच्या तळव्याकडे गेलं. कोणाचं लक्ष? रेखा मावशींचं. लक्ष गेलं तर त्यांचे तळवे कशी होते, म्हणजे त्यांची पावलं कशी होती? एकदम गोजीरा, गुलाबी तळवा, कुठं चिरण्या नाहीत की काही नाही, एकदम लोण्याकर. तर हे त्यांचे वैशिष्ट्य होते. बघा जेव्हा तुम्ही क्वेश्चनला समजता, तेव्हा एकदा तुम्हाला त्या लाईनीचा हायलाइटेड वर्ड म्हणजे क्वेश्चन मधला हायलाइट वर्ड जरी भेटला, तरी पण तुम्हाला क्वेश्चनचा आन्सर आरामात भेटून जातो. म्हणून क्वेश्चनला फक्त रीड करा चांगल्या प्रकारे, समजून घ्या क्वेश्चन. बरोबर. त्याचा आन्सर पण आपल्याला भेटले. त्यापुढे कारणे लिहा बघूया. कारणे लिहा खूपच सिंपल आहे. कारण की जेव्हा तुम्ही कारणे लिहा बघता, जेव्हा सेंटेन्स वाचता, त्याच्या पुढेच त्याचा आन्सर असतो. बरोबर. फक्त तुम्हाला क्वेश्चन समजून घेण्याची ट्रिक माहित पाहिजे. म्हणजे तुम्हाला माहिती पाहिजे. तेवढं तर तुम्हाला यायलाच पाहिजे. स्नेहलला रेखा मावशींबद्दल कसं तरी वाटलं. का कसं तरी वाटले? कारण की पहिले तर ती त्यांच्याबद्दल काय काय बोलली. बरोबर. आणि मग नंतर तिला कसं तरी का वाटलं? त्याचं रिझन बघा इथेच आहे. सॉरी मावशी, खरंच सॉरी. आपण त्यांच्या मळकट पायांबद्दल बोललो याचं स्नेहलला कसं तरी वाटलं. बघा इथे संपलं तुमचं. मग याच्या पुढेच तुमचं आन्सर आहे. का तिला कसं तरी वाटलं? कारण की तिला टाचेला फाटलेली, अगदी पातळ झालेली त्यांची चप्पल आठवली, म्हणून स्नेहलला कसं तरी वाटलं. बघा त्याच्या पुढेच आन्सर आहे. किती इझी आहे? खूप इझी आहे सर. त्याचा आन्सर काय आहे? तिला टाचेला फाटलेली, अगदी पातळ झालेली त्यांची चप्पल आठवली. पुढे बघ. पुढे काय आहे? स्नेहलचे लक्ष पावडे काकांच्या तळ पायांकडे गेले. स्नेहलचे लक्ष पावडे काकांच्या तळ पायांकडे गेले. बघा स्नेहलने पावडे काकांना पाणी दिलं. फरशी पुसणाऱ्या रेखा मावशींचं लक्ष पावडे काकांच्या तळव्याकडे गेलं. सॉरी तिथे म्हणजे स्नेहलचं पण लक्ष गेलं आणि रेखा मावशींचं. बरोबर. तर का त्यांचं लक्ष गेलं तिकडे? कारण की त्यांचे पाय कसे होते बघा, तळव्याकडे गेले. एकदम गोजीरा, गुलाबी तळवा, कुठं चिन्ह नाही की काही नाही, एकदम लोण्यागर. बरोबर. म्हणून तिचं लक्ष त्यांच्या पायांकडे गेलं. त्याच्या पुढेच आहे सेंटेन्स. जेव्हा तुमचा सेंटेन्स संपतो, त्याच्या पुढेच त्याचं आन्सर आहे. तर खूप इझी आहे. पुढे बघा नेक्स्ट नेक्स्ट काय काढलेलं थर्ड वाला. रेखा मावशींचे पाय काळे पडले होते. कारण कारण ते माती धूळ मध्ये काम करत होते. बरोबर. आपण रिझन येऊ शकतो, पण आपण ऍक्च्युअल पॅसेज मध्ये काय दिले ते बघू. रेखा मावशी स्वतःशीच पुटपुटल्या. त्यांनी स्वतःच्या पायाकडे पाहिलं. पायाला कितीतरी चिरण्या पडल्या होत्या. माती धूळ बसून त्या काळ्या पडल्या होत्या. म्हणून आता क्वेश्चन काय? रेखा मावशीचे पाय काळे पडले होते. का? कारण की पायाला कितीतरी चिरण्या पडल्या होत्या आणि माती धूळ बसून त्या काळ्या पडल्या होत्या. काय येईल आन्सर? काय येईल बघा. रेखा मावशी स्वतःशीच पुटपुटल्या. त्यांनी स्वतःच्या पायाकडे पाहिलं. ओ शिट.